इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांचा हल्ला। स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या ठेकेदाराच्या गुंडांकडून जबर मारहाण। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्यासह 3 ते 4 पत्रकार जखमी। तर मारहाण झालेल्या पत्रकारांची मंत्री भुजबळांकडून रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस। हे राज्यच गावगुंडांच्या हातात गेल्याची आव्हाड यांची टीका। तर काँग्रेस आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाकडूनही हल्ल्याचा निषेध। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाबाहेर दगडफेक। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको करत टायर पेटवले तर सांगली सिंधुदुर्गात पडळकरांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन। आमदार राजेश मोरे यांची राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी। तर राजेश मोरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक। कोण राजेश मोरे? अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्यात, राऊतांचं प्रत्युत्तर। जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले। तक्रार करूनही खराब रस्ता दुरुस्त न केल्यानं ठेकेदाराला झापलं। आतापर्यंत गोट्या खेळत होता का? हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी सुनावलं। स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपी उपेंद्र पावसकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा ब्रेक थ्रू। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। बुलेट ट्रेनचं काम रोखल्याचा केला आरोप। नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। नवरात्र उत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेचं फरमान। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा। गरबा आयोजकांना सूचना। पूनम पांडे दिल्लीतील रामलीलामध्ये साकारणार रावणाची बायको मंदोदरीची भूमिका। पूनम पांडेच्या भूमिकेला संतांसह विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध। नवरात्र उत्सवामध्ये महादेवी माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये येण्याची शक्यता कमीच। तातडीनं सुनावणी घेण्यास हायपॉवर कमिटीचा नकार असल्याची माहिती। वनतारा प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाणार।